अधिक महिना येतोय आणि आपल्याला याबद्दल खूप सारे प्रश्न असतील, तर त्याची जास्तीत जास्त धार्मिक आणि शास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या माध्यमातून मी कायमच करत आलो आहे. मागचेही काही भाग गेल्या अधिक मासातले आहेत, परंतु आता हे नव्यानं आपण फ्रेश करतो आहे. यासाठी तुम्ही आनंद पिंपळकर आनंदी वास्तू फेसबुक पेज लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात की अधिक मास काय होतो. पृथ्वीची सूर्यप्रदक्षिणा ही 365 दिवसात होते, तर चंद्राच्या पृथ्वीभोवती 12 प्रदक्षिणा 354 दिवसात होतात. म्हणजे सूर्य महिना हा 30 दिवस 26 घटा आणि 18 पाळाचा असतो, तर चंद्र महिना हा 29 दिवस 31 घट आणि 50 पाळांचा असतो. या दोन्ही गणना मध्यममानाने आहेत. वरील 11.25 दिवसांचा जो पडणारा वार्षिक फरक आहे तो काढून टाकून चंद्रमास आणि सौरमास यांची सांगड घालण्यासाठी अधिक मासाची योजना असते. चैत्र ते कार्तिक या 8 महिन्यांपैकीच कोणता तरी एक महिना अधिक असतो. मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे कधीच अधिकमध्ये येत नाहीत. क्वचित प्रसंगी फाल्गुन हा महिना अधिक येतो. चैत्र, ज्येष्ठ, श्रावण हे 12 वर्षांनी, तर आषाढ 18 वर्षांनी, भाद्रपद 24, अश्विन 141 आणि कार्तिक 700 वर्षांनी अधिक येतात, असं एक जनरल माहिती आहे. प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य एकेका राशीत संक्रमण करतो. आपण बघतो मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत करतो, तसा प्रत्येक राशीत असतो. पण अधिक मासामध्ये मात्र सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करत नाही. म्हणजे अधिक महिन्यामध्ये सूर्य संक्रांत नसते. त्यामुळे चंद्र सूर्यांच्या गतीत फरक पडतो आणि वातावरणातही. जसं या पालटत्या अनिष्ट वातावरणाचा आपल्या थोडासा परिणाम होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणूनच या महिन्यामध्ये व्रतवैकल्य आणि पुण्यकारक कृत्य करावीत असं शास्त्रकारांनी सांगितलं आहे. या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं आहे, कारण या महिन्याला कोणीच धारण केलं नाही, तेव्हा त्याला विष्णूंनी धारण केलं आहे, पुरुषोत्तमाने धारण केलं आहे. त्यामुळे नक्त भोजन किंवा एकभुक्त राहावं. अर्थात जेवढं जास्तीत जास्त नामस्मरण करता येईल, संपूर्ण महिन्यामध्ये जेवढं दान करता येईल तेवढं शक्य तेवढं दान करावं. शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्णाष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथी आणि व्यतिपात वैधृती या योगावर विशेष दानधर्म करावा असं शास्त्र सांगितलं आहे. कॅलेंडरमध्ये बघून तुम्ही ते करू शकता. अधिक मासामध्ये प्रतिदिवशी पुरुषोत्तम म्हणजे कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. अखंड अनुसंधानामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. अधिक मासामध्ये एक वेळच भोजन करावं. जेवताना बोलू नये, त्यामुळे आत्मबल वाढतं. मौन भोजन केल्यानं पापक्षालन होतं. किंबहुना या संपूर्ण महिन्यामध्ये जेवढं तुम्हाला मौन राहता येईल तेवढं राहा. तीर्थस्नान करा. अधिक मासामध्ये तुमच्या जवळपास जे काही तीर्थक्षेत्र असेल, तिथे जर नदी असेल तर तिथे काळजीपूर्वक आपण स्नान करा. गंगा स्नान केलं सर्व पापांची निवृत्ती होते. दीपदान देखील तुम्ही करू शकता. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. किंवा फुलांमध्ये एखाद्या काही घेऊन त्याच्यामध्ये फुलं ठेवून त्याच्यामध्ये एक दिवा ठेवून तुपाचा तो नदीमध्ये प्रवाहित करा. तांबूल दान म्हणजे विडा आणि दक्षिणाचं दान करावं. महिनाभर तांबूल दान दिले सौभाग्य प्राप्त होतं. गोमातेचं पूजन करावं. गाईला गोग्रास घालावं. अनारशांचं दान करावं. आणि अशा पद्धतीनं तुम्ही अधिकस्य अधिक फलन असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही जेवढं जे काही करणार ते अधिक मिळणार, त्याचं फळ अधिक तुम्हाला मिळत जाणार. अधिक मासामध्ये नित्य आणि नैमित्तिक कर्म करावीत जी केल्या वाचून गती नाही. जसं की ज्वरशांती, पर्जन्यष्टी इत्यादी नेहमीची काम्य कर्म करावीत. या मासात देवाची पुनःप्रतिष्ठापना करता येते. ग्रहण, श्राद्ध, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन हे सुद्धा संस्कार करावेत. मनवादी आणि युगादी संबंधित श्राद्धादी कृत्य करावीत. तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध आणि नित्यश्राद्धही अधिक मासामध्ये तुम्ही करू शकता. मग अधिक मासामध्ये काय करू नये हाही प्रश्न बऱ्याच मंडळींना असतो. ज्या इच्छा असतात म्हणजे काम्य कर्माचा आरंभ आणि समाप्ती करू नये. महादान, अपूर्व देवदर्शन, गृहारंभ, वास्तुशांती, संन्यासग्रहण, नूतन व्रतग्रहण दीक्षा, विवाह, उपनयन, चौल, देवप्रतिष्ठा या गोष्टी करू नये. आता पुढच्या भागामध्ये आपण अधिक मासामध्ये जावयाचं काय महत्त्व आहे आणि जावयाला वाण का देतात त्याबद्दलची माहिती पाहूयात. तसेच त्याच्या पुढच्या भागांमध्ये जर अधिक मासात श्राद्ध आलं तर काय करावं हेही देखील आपण पाहूयात. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच लाईक, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अधिक मासाच्या पुढच्या माहितीसह. ओम साईराम.